ऑगस्ट 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंबंधित एक बैठक बोलावली होती. या बैठकीला आमदार, खासदार आणि मराठा संघटनाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. सगळेजण मुख्यमंत्र्यांसमोर आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यात एक व्यक्ती अशी होती जिचा आवाज मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचत नव्हता. पण जवळपास वर्षभरानंतर त्याच व्यक्तीच्या आवाजाची दखल मुख्यमंत्र्यांनीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने घेतली होती. ही व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील. जालन्याच्या आंतरवेली सराटी गावात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलं. 29 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या या आंदोलनाला 1 सप्टेंबरच्या संध्याकाळी पोलिसांच्या लाठीचार्जमुळे गालबोट लागलं आणि फक्त जालन्याचीच नाही तर संपूर्ण राज्याची परिस्थिती चिघळली. त्यामुळं आरक्षणाच्या मागणीनं आणखीन जोर पकडला. ज्या व्यक्तीमुळं आरक्षणाचा थंडावलेला मुद्दा पुन्हा चर्चेत आला हे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण, त्यांचा इतिहास काय आहे आणि ते मराठा आरक्षणाचा चेहरा कसे बनले पाहूयात या व्हिडिओमधून. मनोज जरांगे पाटील मूळचे बीड जिल्ह्याच्या माथुरी गावचे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची नसल्यामुळे 12वी पर्यंत शिक्षण घेतल्याच्या नंतर ते कामाच्या शोधात जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आले. तिथे एका हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली. जरांगे पाटील राजकारणातही सक्रिय होते. त्यातून त्यांनी राजकारणाची वाट पकडली. काँग्रेसमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर त्यांचं काम बघून त्यांना युवक काँग्रेसचं जालना जिल्हाध्यक्षपद मिळालं. मात्र 2003 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या संघटनेनं मोर्चा काढला, आंदोलनं केली. 2014 मध्ये आरक्षण मागणीसाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला भव्य मोर्चा हा चर्चेचा विषय बनला. अशाच आंदोलनामुळे जरांगे पाटील चर्चेत येत राहिले. बारीक शरीर, कपाळावर उभं कुंकू आणि गळ्यात भगवा रुमाल घातलेले मनोज जरांगे पाटील कित्येक आंदोलनाचा चेहरा बनले. 2016 मध्ये कोपर्डी प्रकरण घडल्यानंतर आंदोलनाची हाक देण्यात आली. या आरोपींना कोर्टात घेऊन जात असताना मारहाण करण्यात आली. ती मारहाण जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीच केली असल्याचा आरोप करण्यात आला. मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चातही त्यांनी मराठवाड्यातील वेगवेगळ्या गावातील कार्यकर्त्यांना गोळा केलं आणि त्यांना मुंबईला घेऊन गेले. आरक्षणाची भूमिका ठाम ठेवण्यासाठी त्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. यासाठी त्यांनी आपली जमीन विकल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. 2021 मध्ये त्यांनी साष्ट पिंपळगावमध्ये ठिय्या आंदोलन उभारलं. हे आंदोलन 2-3 दिवस नाही तर 90 दिवस म्हणजेच जवळपास 3 महिने चाललं. जेव्हा त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तेव्हा त्यांनी आंदोलन मागे घेतलं. मुंबईपासून ते मराठवाड्यापर्यंत ते अनेक आंदोलनाचा चेहरा बनले. आंदोलन मराठा समाजासाठी असो अथवा शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या मागे लोक उभा राहू लागले. मग आलं 2023 वर्ष आणि ऑगस्ट महिना आणि मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची हाक दिली आणि जालन्यातील आंतरवेली सराटी गावात 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. आजूबाजूच्या गावातून लोक उपोषणाला येऊ लागले. मात्र 1 सप्टेंबरच्या संध्याकाळी या आंदोलनाला वेगळंच वळण लागलं. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावत आहे, त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करायची आवश्यकता आहे असं पोलिसांचं मत होतं. त्याबद्दल त्यांनी आंदोलकाशीही चर्चा केली होती. मात्र जरांगे पाटील यांनी खासगी डॉक्टरकडून तपासणी करून घेऊ अशी भूमिका ठेवली. अशातच आंदोलनस्थळी झटापट झाली आणि पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. लाठीचार्ज झाल्याच्या नंतर आंतरवेली सराटीसकट संपूर्ण राज्याचं वातावरण चिघळलं. त्यानंतर मराठा समाजाने ठिकठिकाणी बंदची हाक दिली आणि काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं. आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याच्या रात्रीच राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील आणि इतर आंदोलकांची भेट घेतली. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे असे वेगवेगळे नेते मनोज जरांगे पाटलांना भेटले. राज्य सरकारकडून नितीश राणे आणि गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. शासन पातळीवर हालचाल सुरू झाली. पण मनोज जरांगे पाटलांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून आंदोलन मागे घेणार नाही, याच जागेवर बसून आरक्षण घेऊ असं जाहीरपणे सांगितलं. आणि त्यानंतर 29 ऑगस्ट 2025 रोजी त्यांनी मुंबई येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि उपोषणाच्या 5व्या दिवशी सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी सरकारने GR काढला आणि मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेत आझाद मैदानावरून आपण जिंकलोचा नारा दिला. खाली बसलेले मंडपातले ओके, जिंकलो रे राजा बापू तुमच्या ताकदीवर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.